श्रोतेहो नमस्कार. मिड फॉर मराठीवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजपर्यंत आपण अनेक ग्रंथांचं श्रवण केलं. आजपासून एका नवीन ग्रंथाला सुरुवात होत आहे. अर्थात श्री दत्तगुरूंच्या दिव्य लीलांचा संग्रह श्री गुरुचरित्र पुन्हा एकदा नव्या स्वरूपामध्ये नव्या रूपामध्ये तुमच्यासमोर सादर होत आहे. सायंकाळी ठीक 8 वाजता नवीन अध्याय तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि हा ग्रंथ हे व्हिडिओज जास्तीत जास्त दत्तभक्तांपर्यंत अवश्य पोहोचवा. त्याचबरोबर आमच्या या कार्याला सहकार्य म्हणून चॅनलवरील मेंबरशिप आपण जॉईन करू शकता. जॉईन झालेल्या मेंबर्ससाठी गुरुचरित्राचा प्रत्येक अध्याय लवकरात लवकर उपलब्ध केला जाईल. चला तर श्रवण करूयात श्री गुरु दत्तात्रेयांच्या दिव्य लीलांचा संग्रह श्री गुरुचरित्र अध्याय 1. या अध्यायाचे पठन अथवा श्रवण केल्याने श्री गुरूंच्या दिव्य कृपेने नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते. श्री गुरुचरित्र अध्याय 1. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताभ्यो नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रय सद्गुरुभ्यो नमः. हे ओंकार स्वरूप गणेशा, विघ्नहर्त्या, पार्वती सुता गजानना, तुला आमचा नमस्कार असो. तू लंबोदर, एकदंत, शूर्पकर्ण इत्यादी नावाने प्रसिद्ध आहेस. तुझ्या हलणाऱ्या कानांपासून जो वारा निर्माण होतो त्या वाऱ्याने तुझ्या सर्व भक्तांची संकट तो दूर करतो. म्हणून तुला विघ्नांतक, विघ्नहर्ता असे म्हणतात. तप्त सुवर्णाप्रमाणे असलेले तुझे मुख शोभून दिसते. उगवत्या सूर्याप्रमाणे असलेले तुझे ते तेज सर्वत्र पसरते. संकटरूपी अरण्य तोडून टाकण्यासाठी तू हातामध्ये परशु धारण केला आहेस. तू नागबंध म्हणजे सर्पाचा कमरपट्टा आणि सर्पाचे यज्ञोपवीत धारण केले आहेस. हे चतुर्भुज विशाल नेत्र विनायका, तू या विश्वाचे सर्व संकट नाहीसे करून त्यांचा सांभाळ करतोस. जे लोक तुझे चिंतन नामस्मरण करतात त्यांना कोणत्याही संकटाची बाधा होत नाही. त्यांचे सर्व मनोरथ तात्काळ सिद्धीला जातात. कोणत्याही मंगल कार्याच्या आरंभी सर्वप्रथम तुला वंदन केले जाते. हे लंबोदरा, हे विनायका, मला बुद्धी दे. जे लोक तुला वंदन करतात त्यांचे कार्य सिद्धीला जातात. हे गणेशा, तू कृपासागर आहेस. तू सर्वांचा आधार आहेस. हे गजानना, माझे मनोरथ सिद्धीला जाऊ मी तुला साष्टांग नमस्कार करतो. मी अज्ञानी आहे म्हणून तुला शरण आलो आहे. श्री गुरुचरित्र लिहावे अशी माझी इच्छा आहे. तुझे माझ्यावर पूर्ण कृपादृष्टी असावी आणि मी हाती घेतलेला ग्रंथ सिद्धीला जावा अशी माझी तुला प्रार्थना आहे. मी आता विद्याची देवता सरस्वतीला वंदन करतो. तिच्या हाती वीणा आणि पुस्तक असून ती हंसावर आरूढ झाली आहे. तिला वंदन केले असता ज्ञानप्राप्ती होते. हे सरस्वती माते, मी तुला वंदन करतो. मला चांगली बुद्धी दे. श्री नरसिंह सरस्वती हे माझे गुरु आहेत. त्यांच्या नावामध्ये तुझे नाव असल्याने तू मला आदरणीय, वंदनीय आहेस. हे जग कळसूत्री बाहुलीप्रमाणे तुझ्याच प्रेरणेने असते. म्हणून तू मला या ग्रंथलेखनासाठी प्रेरणा दे. मला स्फूर्ती दे. मला विद्यादान दे. आता मी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांना वंदन करतो आणि विद्यादान मागतो. भगवान विष्णू हे विश्वाचे नायक आहेत. ते लक्ष्मीसह क्षीरसागरामध्ये वास्तव्य करतात. शंख, चक्र, गदा, पद्मधारी त्या नरहरी विष्णूंनी गळ्यामध्ये वैजयंती माला धारण केलेली आहे. पितांबरधारी ते विष्णू
शरणागतांना इच्छित वस्तू देतात. ते मोठे कृपाळू आहेत, दयाळू आहेत. मी आता पंचमुख गंगाधर भगवान शिवांना वंदन करतो. साक्षात जगन्माता पार्वती त्यांची पत्नी आहे. तेच या जगाचा संहार करतात, म्हणून त्यांना स्मशानवासी म्हणतात. व्याघ्र चर्म परिधान केलेल्या, सर्वांगावर सर्प धारण केलेल्या त्या भगवान शिवांना मी वंदन करतो. ज्यांच्या मुखातून वेद निर्माण झाले त्या सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवांना मी वंदन करतो. सर्व देव, यक्ष, गंधर्व, किन्नर, सिद्ध साध्य, सर्व ऋषीमुनी, पराशर, व्यास, वाल्मिकी इत्यादी सर्वांना मी नमस्कार करतो. माझ्याजवळ कवित्व नाही. ग्रंथरचना कशी करतात ते मला माहिती नाही. मला मराठी भाषा नीट येत नाही. मला शास्त्रज्ञान नाही. म्हणून आपण सर्वांनी माझ्यावर कृपा करावी. माझ्या या ग्रंथलेखनाला सर्वतोपरी मदत करावी. अशा प्रकारे सर्वांना विनंती करून मी माझ्या मातापित्यांना, पूर्वजांना नमस्कार करतो. आपस्तंभ शाखेचे कौंडिन्य गोत्रामध्ये जन्माला आलेले सायनदेव हे आमचे मूळ पुरुष. साखरे त्यांचे आडनाव. त्यांचे पुत्र नागनाथ, त्यांचा पुत्र देवव्रत, देवव्रतांचे पुत्र गंगाधर हेच माझे वडील. अश्वलायन शाखेचे कश्यप गोत्रामध्ये जन्माला आलेल्या चौंडेश्वरी यांची कन्या चंपा ही माझी माता. माझे पिता गंगाधर ते सदैव श्रीगुरूंचे ध्यान करीत असत. म्हणूनच मी माझ्या नावामध्ये माझ्या पित्याचे नाव गोवून सरस्वती गंगाधर असे स्वतःचे नाव धारण केले. श्रीगुरूंचे सदैव ध्यान करणाऱ्या सर्व साधू संतांना, संन्यासी, यती, तपस्वी या सर्वांना माझा नमस्कार. मी या सर्वांना प्रार्थना करतो. मी अल्पमती आहे. माझे बोबडे बोल गोड मानून घ्या. पूर्वीपासूनच आमच्या कुलावर श्रीगुरूंची कृपा आहे. त्यांनीच मला गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली. ते म्हणाले, तो आमचे चरित्र कथन कर. त्यामुळे तुझ्या वंशाला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ साध्य होतील. गुरूंची आज्ञा मला प्रमाण आहे. ती आज्ञा म्हणजे प्रसन्न झालेली कामधेनूच. श्री गुरूंच्या आशीर्वादाने माझा ग्रंथ सिद्धीला जाईल अशी माझी पूर्ण श्रद्धा आहे. श्री नरसिंह सरस्वती हे त्रयमूर्ती श्री दत्तात्रेयांचा अवतार आहेत. त्यांचे चरित्र अगाध आहे, अपार आहे. त्यांचे वर्णन कोण करू शकेल? परंतु प्रत्यक्ष श्रीगुरूंनी मला आज्ञा केल्यामुळे मी ते सांगत आहे. ज्याला पुत्र पौत्राची इच्छा असेल त्याने या चरित्राचे नित्य श्रवण पठन करावे. जो या चरित्राचे श्रवण किंवा पठन करेल त्याच्या घरी लक्ष्मी नित्य वास करेल. त्याला सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होतील. श्री गुरूंच्या कृपेने त्याला रोगराईची बाधा होणार नाही. पूर्ण श्रद्धेने या चरित्राचे 7 दिवस पारायण केले तर सर्व प्रकारची बंधने नष्ट होतील. अशी ही परम पुण्यदायक दिव्य कथा मी सांगत आहे. श्रोते हो, मी सांगतो यावर पूर्ण श्रद्धा ठेवा. आम्ही स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतला आहे. आपणही एकाग्र चित्ताने हे चरित्र श्रवण करून अनुभव घ्या. मी एक सामान्य मनुष्य म्हणून माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. भोजन केल्यानंतरच पोट भरल्याच्या तृप्तीचा ढेकर येतो. त्याप्रमाणे हे मी स्वानुभवातून बोलत आहे. ओस दिसायला काळा आणि वाकडा असेल तरीही त्यातून अमृतासारखा गोड रस मिळतो. कावळ्याच्या विष्ठेतून बीजाचा प्रसार होतो आणि त्यातूनच पिंपळ उगवतो हे लक्षात घ्या. श्री गुरुचरित्र प्रत्यक्ष कामधेनू आहे. त्याचे श्रवण केले असता मनुष्याला परमज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून श्रोते हो,
आपण लक्षपूर्वक ऐका. श्री गुरु नरसिंह सरस्वती गाणगापूर क्षेत्री असताना त्या क्षेत्राची कीर्ती सर्वदूर पसरली. त्या क्षेत्री श्री गुरूंची आराधना केली असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. चारही पुरुषार्थाची प्राप्ती होते. अनेकांनी हा अनुभव घेतलेला आहे. नामधारक नावाचा एक भक्त सदैव श्रीगुरूंचे स्मरण करीत असे. एकदा त्याला श्रीगुरु दर्शनाची तीव्र ओढ निर्माण झाली, म्हणून तो तहान भूक विसरून गाणगापुराकडे निघाला. आता एकतर श्रीगुरूंचे दर्शन घेईल, नाहीतर या नश्वर देहाचा त्याग करीन, असा निर्धार करून तो श्रीगुरूंचे स्मरण करीत जात होता. तो मनामध्ये श्रीगुरूंना आळवीत होता. अहो गुरुदेव, लोखंडाला परिसस्पर्श होताच त्याचे सुवर्ण होते असे म्हणतात. आपले नाम परीस आहे, ते माझ्या हृदयामध्ये सदैव आहे असे असताना मला इतके दुःख का बरे भोगावे लागते? परिसस्पर्शाने जर लोखंडाचे सोने झाले नाही तर दोष कोणाचा? हे लक्षात घेऊन कृपया माझ्यावर कृपा करा. अहो गुरुदेव, आपण कृपावंत आहात, परमदयाळू आहात. सर्वांच्यावर आपण कृपा करता, मग माझ्याबद्दल आपणाला दया का बरं येत नाही? आपण मला दर्शन दिले नाहीत तर मी कुठे आणि कुणाकडे जाऊ? अशा प्रकारे व्याकुळ झालेला तो नामधारक पुन्हा पुन्हा श्रीगुरूंची आळवणी करीत होता. अहो गुरुदेव, कलियुगामध्ये श्रीगुरु हेच श्रेष्ठ आहेत. ते कृपासिंधू आहेत, भक्तांचे कृपासिंधू, भक्तांचे रक्षण करते आहेत. ते नरसिंह सरस्वती या नावाने विख्यात होतील. ते आपल्या भक्तांचे रक्षण करतील असे वेदवचन आहे. आपण ती वेदवाणी खरी करून दाखवा. हे दयासागरा, मला भावभक्ती माहीत नाही, माझे मन स्थिर नाही. तुम्ही कृपासागर आहात, माझ्यावर कृपा करा. आई आपल्या बाळाला कधी दूर ठेवते का? तुम्ही तर माझे माता, पिता, सखा, बंधू आहात. परंपरेने तुम्हीच आमची कुलदेवता आहात. माझ्या वंशामध्ये परंपरेने आपलीच भक्ती चाललेली आहे, म्हणून मी सुद्धा तुमचेच भजन पूजन करत आहे. हे नरहरी, माझे दैन्य दारिद्र्य दूर करा. तुम्हीच अखिल विश्वाचे पालन पोषण करते आहात. सर्व देवतांचे तुम्हीच दाते आहात. मग तुमच्याशिवाय दुसऱ्या कुणाकडे काय मागणार? तुम्ही सर्वज्ञ आहात असे पुराण सांगतात. मग माझ्या मनातील दुःख तुम्हाला समजत नाही का? बाळाला काय हवे हे त्याच्या आईला लगेच समजते. मग मला काय हवे हे तुम्हाला समजत नसेल का? घ्यावे तेव्हा द्यावे असे जर तुमचे मत असेल तर मला सांगा, दैत्यबळीने संपूर्ण पृथ्वी तुम्हाला दिली, त्याला तुम्ही पाताळलोकामध्ये का पाठवले? तुम्ही श्रीराम अवतारामध्ये बिभीषणाला लंकेचे राज्य दिले, त्याने तुम्हाला काय दिले? ध्रुवाला तुम्ही आढळपद दिलेत ना, त्याने तुम्हाला काय दिले? श्री परशुराम अवतारी सर्व पृथ्वी निक्षत्रिय करून तुम्ही ब्राह्मणाला दिलीत, त्यांनी तुम्हाला काय दिले? केवळ तुम्हीच या जगाचे पालनपोषण करणारे आहात. मी एक सामान्य मशक तुम्हाला काय देणार? अहो, साक्षात महालक्ष्मी तुमच्या घरी रात्रंदिन पाणी भरीत असते, आणि असे असताना तुम्ही माझ्याकडे काय मागता? आणि मी देणार तरी काय? लहान बाळाला दूध पाजणारी आई त्याच्याकडे काय मागते? काहीच नाही. आधी देऊन मग देणाऱ्याला दाता असे कसे म्हणता येईल? सामान्य मनुष्य अगोदर काहीतरी सेवा घेतो, मग त्याचा मोबदला देतो. याला दातृत्व म्हणत नाहीत. मेघ जलवृष्टी करून तळी विहीर पाण्याने भरतो, पण तो त्याबद्दल काहीच मागत नाही, कुणाचीही सेवा घेत नाही. आता सेवेबद्दल बोलायचे तर आमच्या पूर्वजांनी अनेक वर्ष तुमची मनोभावे सेवा केली, म्हणजे आमचे वडिलोपार्जित सेवारूपी धन तुमच्याकडे आहेच ना. त्या बदल्यामध्ये तुम्ही माझा सांभाळ करा. तुम्ही असे केले नाही तर मीही सर्व संतांना सांगून तुमच्याकडून इष्टते जिंकून घेईल.
खरे तर तुम्हाला काहीच कठीण नाही, मग माझ्याविषयी असं कठोर का वागत? मी तुमचा दासानुदास आहे. प्रल्हादासारख्या दैत्याचे तुम्ही कैवारी झालात, मग तुम्हाला माझी दया का येत नाही? मी असा कोणता अपराध केला म्हणून तुम्ही माझ्याशी बोलत नाहीत? आई रागावली तर बालक पित्याकडे जातो, पण पिताच रागावला तर तो आईच्या कुशीमध्ये शिरतो. अहो गुरुदेव, तुम्हीच माझे माता पिता आहात, मग मी कोणाकडे जाऊ? तुम्ही अनाथ रक्षक आहात, म्हणूनच तुम्ही माझे रक्षण करा. माझ्या बोलण्याने पाषाणालाही पाझर फुटेल, मग माझ्याविषयी तुम्हाला करुणा का येत नाही? त्या नामधारक शिष्याने परोपरीने अशी विनवणी केली. तेव्हा श्री गुरु कृपानाथ त्याच्याकडे धावत आले. श्री गुरु येताच त्या नामधारकाने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले. श्री गुरु येताच त्याचे मन शांत झाले. त्याने आपल्या मोकळ्या केसांनी त्यांच्या चरणांवरील धूळ साफ केली. डोळ्यातील आनंद अश्रूंनी त्यांच्या चरणांना स्नान घातले. त्यांची आपल्या हृदय मंदिरामध्ये स्थापना करून यथाविधी पूजा केली. त्याच्या हृदयामध्ये श्री गुरु स्थिर झाले. अशा प्रकारे श्री गुरु आपल्या भक्तांच्या हृदयामध्ये वास्तव्य करतात. त्यामुळे सरस्वती गंगाधराला अतीव संतोष होतो. आणि श्रोते हो, अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील मंगलाचरण नावाचा हा पहिला अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. उर्वरित दिव्य कथा लवकरच पुढील अध्यायामध्ये आपल्याच मेड फॉर मराठीवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.